पुणे शहरातील पर्वती विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय आमदार माननीय माधुरीताई मिसाळ यांच्या प्रयत्नातून श्री देवदेवेश्वर संस्थान पर्वती येथे विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा पुणे शहर भारतीय जनता पार्टी अध्यक्ष श्री धीरजजी घाटे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला। त्यावेळी मतदारसंघातील मतदार आणि इतर मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। तर आपण पाहतो की पुण्यामध्ये आलेला देशभरातला पर्यटक असेल, महाराष्ट्रातला पर्यटक असेल, हा पुण्यात आल्यानंतर पुण्याचा ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या पर्वतीवरती आवर्जून येतो, शनिवारवाड्याला आवर्जून भेट देतो आणि पेशव्यांनी केलेला पराक्रम जो संपूर्ण देशाला माहिती आहे, तो पराक्रम पाहण्यासाठी, त्याची अनुभूती घेण्यासाठी पर्यटक हे पर्वतीवरती येत असतात। आणि ह्या पर्वतीला एक ऐतिहासिक वारसा आहे। मला असं वाटतं की माधुरीताई मिसाळ या आमदार म्हणून या कार्यक्षेत्रामध्ये काम करतायत, त्यांच्या विकास निधीतनं या ठिकाणी काही सुधारणा त्यांनी केलेल्या आहेत किंवा पेशव्यांचं म्युरल्स या ठिकाणी पाहायला मिळतात की ज्या माध्यमातून पेशव्यांनी त्यांच्या काळामध्ये ज्या लढाया लढल्या, जिंकल्या किंवा त्यांच्या संदर्भातला इतिहास सांगणारे काही म्युरल्स या ठिकाणी केलेले आहेत। निश्चित एक चांगला उपक्रम आमदार माधुरीताई मिसाळ यांच्या माध्यमातून होतोय आणि त्या कार्यक्रमाला मी आज या ठिकाणी उपस्थित होतो। धीरज घाटे आपले शहर अध्यक्ष यांच्या हस्ते आज हे उद्घाटन झालं असं मी सर्वप्रथम जाहीर करते। या कार्यक्रमास उपस्थित संस्थेचे भागवतजी, त्याचप्रमाणे पुष्करजी, लडकतजी, आमचे या प्रभागाचे नगरसेवक सरस्वतीताई शेंडगे, रघुजी गौडा, स्मिताताई वस्ते, धीरज घाटे पण योगायोगाने ह्या प्रभागाचेच आहेत। पण जेव्हा उद्घाटनसाठी येणार होते तेव्हा माझ्या हे लक्षात नव्हतं की याच प्रभागाचे आहेत। आणि तुम्ही जर बघितलं असेल की खटावकरांचा आता ऐकलं असेल तुम्ही सगळं, या प्रोजेक्टमध्ये पहिल्यापासून प्रत्येक गोष्टीसाठी उपस्थित राहून, प्रत्येक गोष्ट समजून ज्यांनी काम केलं ते खटावकरजी। इथे आज बैकवडेजी उपस्थित नाहीयेत, पण त्यांचा पण आज आपण उच्चार केला पाहिजे, कारण त्यांनी पण ह्या प्रकल्पामध्ये खूप सारं योगदान दिले। खूप सारे जण आहेत। असं कुठलाही जेव्हा आपण ऐतिहासिक प्रकल्प करतो तेव्हा पहिल्यांदा ज्यावेळेस ह्याचं काम सुरू केलं, मला असं वाटतं की पहिली तर गोष्ट होती की माझी आणि भागवतांची जेव्हा भेट झाली तर मी म्हणलं की हे पायऱ्या यायला लोकांना, जसं मी चढत यायचे तर वाटायचं की या पायऱ्यावरनं पाय सटकेल किंवा उतरताना पण खूप भीती वाटायची। आणि पहिलं त्या पायऱ्या व्यवस्थित रिस्ट्रक्चर केलं, रेलिंग बसवलं, तोपर्यंत संस्थानाचा पण असा हे नव्हता विश्वास की मी त्यांना दरवेळेस म्हणायचे की आपण पर्वतीच्या बाबत काहीतरी काम करू, सगळं जराशे आपण अजून लोक इथं येतील, लोकांसाठी एक आपल्याला आपला इतिहास दाखवता येईल असं काहीतरी करू। तर त्यांना वाटायचं की काय हे नको, आपण राजकारणी लोकांच्या नादी लागायला नको। थोडक्यात भागवतांच्याकडे नव्हतं, त्यांचं खूप सहकार्य होतं, पण सगळे आणि ट्रस्टचे लोक जे होते त्यांना पण वाटायचं की ठीक आहे ना, आपण आपल्या पद्धतीने करू, आपण हळूहळू करू, पण आपण यांचा सहभाग नको। मग मी त्यांना समजून सांगितलं की शेवटी तुमचा देवस्थान आहे, तुमच्याला कलेक्टरच अध्यक्ष असतो, आम्ही काही जरी काम केलं तरी आमचा इंटरफिअर इथे कुठेही होणार नाही, पण एक लोकांसाठी नुसतं आपल्याकडे एवढं मोठी हेरिटेज आहे आणि आपण ती जर लोकांना दाखवू नाही शकलो तर मग त्याचा उपयोग काय। आणि पहिलं ह्याच्यामध्ये सर्वात कन्व्हिन्स झाले ते भागवत सर आणि त्यांनी मग सगळ्या ह्याच्यामध्ये प्रचंड सहकार्य केलं। आणि आम्ही पहिल्यांदा जेव्हा पायऱ्या केल्या त्यानंतर हळूहळू आम्ही हे सगळं डेव्हलप करत आणलं। आज तुम्ही बसलात तिथे, तिथून हा पूर्ण वेळ कार्तिकेय मंदिराला जाणारा रस्ता आपण पूर्ण भिंत घातली, भिंतीला आपण वॉकिंग ट्रॅक केला। त्याच्यानंतर जर तुम्ही वरती गेला असेल तर किर्लोस्करांनी बाजीरावचा पुतळा दिला, तो बसवला, त्याच्या मागे आपण खूप सारी अशी प्लेस निर्माण केली, थोडंसं काही कार्यक्रम असेल किंवा काय असेल त्याच्यासाठी बसण्यासाठी लोकांना,
तिथे आपण आगामी याच्यामध्ये कीर्तिस्तंभ करतोय. तर कीर्तिस्तंभाचं पण एक जागा निश्चित केलेली आहे. त्याच्या मागे की इथून पुणे शहर खूप सुंदर दिसतं पर्वतीवरनं. तो एक वॉच टॉवर आहे. आगामी याच्यामध्ये तुम्हाला जे हे संग्रहालय दिसतंय ते आम्ही ते सगळं आतमध्ये संग्रहालयाच्या खूप साऱ्या वस्तू आहेत. 2 मजली संग्रहालय आणि इतक्या जुन्या वस्तू आहेत. ते संग्रहालय आम्ही पुढच्या ह्याच्यामध्ये आता ते काम होईल. अजून जसं खटावकरांनी सांगितलं तर हे म्युरलसाठी इतक्या चर्चा, इतका इतिहास, इतकं सगळं हे करायला लागलं, पण त्यांनी तेवढ्याच पेशन्सनी ते सगळं काम बघितलं आणि आपण आज बघतोय की इतके सुंदर म्युरल इथे बसले की आगामी काळात खरंच ही एक म्हणतात ना की वास्तू वर्षानुवर्ष राहिली तर आपलं नाव पण वर्षानुवर्ष लोक काढतील का रे ह्या यांच्या काळामध्ये हे झालं होतं. अशा पद्धतीचे म्युरल्स त्यांनी केलेत. अजूनही आम्हाला त्याच्यामध्ये खूप मोठं एक म्युरल आहे जे बसवायचं अजून राहिलंय, त्याच्यावर काम चालू आहे की पेशव्यांनी केलेल्या 10 लढाया त्याच्यामध्ये आम्ही दाखवणार आहोत. त्याचं मोठी समोर जागा ठेवली आहे अशा पद्धतीने. आणि अजून जे इथे एक कॅफे आहे छोटासा, मला भागवतांनी सांगितलं होतं की तिथे इंग्रज अधिकाऱ्यांनी पेशव्यांबरोबर चहा प्यायला होता का तर त्यांनी त्याला कुठे न्यायचं नव्हतं, मग इथे बसून चहा पाजला की कशाला घरी इंग्रजांना न्यायचंय. आणि मग आपण ती वास्तू काहीतरी रिस्ट्रक्चर करता येतं का आणि हेरिटेज तसंच ठेवून लोकांना हे बघण्यासाठी चांगलं वाटेल अशा पद्धतीने आम्ही तो कॅफे करू. त्याच्यानंतर भागवतांची एक सुंदर कल्पना होती की ते 250 वर्षाचं चाफ्याचं झाड आहे आणि मी त्यांना म्हणत होते की आपला इतिहास सांगायला कोणीतरी पाहिजे की लोक येतात जसं आपण फॉरेनला बघतो तर गेल्यावर तिथला इतिहास एक 3 मिनिटाच्या क्लिप्सला दाखवतात तसं कोण. तर त्यांना खूप चांगली आयडिया आली. त्यांनी मला ते चाफ्याचं झाड दाखवलं की आपण इथे चाफाच सांगतोय 250 वर्षाचा इतिहास हे आपण तिथे निर्माण करू. आणि त्यांनी ते आता जवळजवळ म्हणजे ट्रस्ट पण ह्याच्यामध्ये खूप मदत करते. मी जरी निधी दिला तरी त्यांनी पण त्यांच्याकडे ऍडिशनल जे आहे ते उपलब्ध करून निधी दिलेला आहे. त्यांनी सांगितलं की आता हे जे म्युरल्स लावले तिथे आम्ही QR कोड करू की तुम्ही कोड स्कॅन केला तर तुम्हाला त्या म्युरल्सची सगळी इतिहास ऐकायला मिळेल. तर अशा पद्धतीने आपण खूप चांगली ही ऐतिहासिक वास्तू जपण्याचं काम करतोय. सगळ्या ट्रस्टींचा त्याच्यामध्ये सहभाग असल्याशिवाय हे काम होण्यासारखंही नाहीये. कारण जेव्हा आपण ऐतिहासिक वास्तूला हात लावतो काही गोष्टी करण्यासाठी तर ते खूप जपून करायला लागतात. त्यामुळं ट्रस्टी असेल, आपले इतिहासकार बलकवडेजी असतील, खटावकर असतील आणि जसं कोळेकरांनी सांगितलं की खटावकर काही प्रति निर्माण करू शकतात त्याचा अनुभव मी घेतलाय. म्हणजे खरं तर आम्ही दादांपासून खटावकर फॅमिलीचे खूप फॅन होत. तर दादांची कला होती. तुम्हाला तुळशीबागचा गणपती तर बघायला मिळतोय पण दादांच्या हातात अमर्याद कला होती. दादा म्हणजे यांचे वडील आणि ते आम्ही बघितलेलं आहे. आता तरी नवीन नवीन टेक्नॉलॉजी आली आहे पण दादा आणि यांनी खूप चांगल्या पद्धतीने. कारण मी माझ्याकडे स्वतः माझ्या कुलदैवताचं जे हे होतं त्याच्या मूर्ती पहिल्यांदा खटावकरांनी बनवल्या आणि इतके बारीक सारीक डिटेल्स त्यांनी प्रति बनवून दिल्या. कारण लोकांना सगळ्यांना गड चढता यायचा नाही तर खाली दर्शनासाठीच्या मूर्ती जेव्हा त्यांनी बनवल्या तर मला त्यांच्या हातातली कला मी खरंच वाखाणण्यासारखी आहे. कुठल्याही गोष्टीचं प्रतिरूप ते बनवू शकतात. आज मी पर्वती देवस्थानचे खरंच आभार मानेल की त्यांनी असं काही करण्याची संधी मला माझ्या कार्यकाळात दिली. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि हे काम आपलं पुढे आपण बरंच राहिलेलं आहे ते आपण पुढच्या काळात पूर्ण करून लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध करू हे सांगते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी सुनंदा सुधीर नारकर. पर्वतीवर आल्यावर एक प्रकारची ऊर्जा येते आपल्याला. पहिलं कसं उदास वाटायचं, आता हे सगळं माधुरीताईंनी केलं सुंदर, त्यामुळे एक एक सुंदर शिल्प तयार झालंय. आता येणाऱ्या पर्यटकाला अधिक आनंद होईल कारण रोज सकाळी फिरायला सगळी पर्वतीला येतात त्यावेळी त्यांना आल्हाददायक उत्साहवर्धक वाटेल. आणि खरंच पर्वतीमुळे खाली संपूर्ण आपलं पुणे शहर 1 नंबर सुंदर दिसतं. फोटो व्ह्यू साठी पण सगळीजण छान आहेत. परत तिथं कार्तिक स्वामींचं विष्णूचं मंदिर सुंदर आहे. परत आता हे ताईंनी इथं केलेलं हे सुंदर एक वास्तुशिल्प पण छान केली आहेत सगळी. त्यामुळे मनाला आल्हाददायक वाटते. आणखी हे माधुरीताईंच्या निधीतनं होतंय त्याचा आम्हाला अभिमान आहे. कारण भारतीय जनता पक्ष किंवा
एक हिंदुत्ववादी संघटना करते अशातले नाही, पण येणाऱ्या पर्यटकांना आनंद वाटेल. येणारा फॉरेनर पर्यटक कायम पर्वतीला पहिला येतो, कारण पर्वतीवर काय जतन केलंय, काय आहे, कसं आहे. कारण आणि त्यांची ती अजून एक कल्पना छान आहे की ते एक फिल्म तयार करणार आहेत, त्यामुळे इथलं काय आहे ते कळेल. कारण अंदमानला गेलं की आपल्याला तिथं कसं ते अंदमानच्या संपूर्ण ह्याचं फिल्म तयार करून दाखवतात, तसं ह्यांनी केलं. पेशव्यांचं इतिहास सांगितलं आपल्याला, तर आपल्याला बसून कळेल आणि त्याचं महत्त्व वाढेल. खरोखरच माधुरीताईंच्या निधीतनं छान झालं. धीरज भाऊ घाटे यांनी सगळ्यांनी, आपल्या वस्तीताई किंवा सरस्वती या सगळ्या लोकांनी सहकार्य करून छान केलं. आता माझे मिस्टर रोज सकाळी पर्वतीला येतात, तिथं पक्ष्यांना वगैरे सगळं पाणी आणतात, खाऊ आणतात, त्यामुळे तेच रोज सांगत होते. पण आज यायचा योग आला, बरं वाटलं, मला छान वाटलं. सुंदर पर्वती केली. आभार आहे सगळ्यांचे आणि मेन माधुरीताईंचे. आज माधुरीताईंच्या हस्ते इथं उद्घाटन झालं. खूप छान झालं. इथं प्रकल्प खूप छान केलेला आहे. इथं ट्रॅव्हल उभं केलंय सगळ्यांसाठी. खरंच बघण्यासारखं आहे. सर्वांनी ह्याचा लाभ घ्यावा. माधुरीताईंनी इतक्या छान पद्धतीने इथे सगळ्या प्रकारचे कामं केलेत, त्याबद्दल खूप माधुरीताईंचं पण खूप अभिनंदन. तुम्ही याच्या आधी पर्वतीवर आला होतात का? हो, आले होते. अगोदरच्या याच्यामध्ये काय फरक दिसतो? खूप फरक झालेला आहे आता. काय झालं? म्हणजे इथे एवढं नाही त्याचं पाहिलं नाही अजून, म्हणजे पाहिल्यावरती सांगू शकतो. इतिहासाचा वारसा जपला जातोय. थोडक्यात म्हणायचं जे पेशव्यांनी आता 350 वर्ष पूर्ण होतील या वास्तूला, आणि येत्या पुढच्या काही 5-10 वर्षामध्ये जे पुण्याची डेव्हलपमेंट होणार आहे, सो द इंटरसिटी टुरिझम जे वाढणार आहे, सो जे ऑलरेडी टुरिझम एस्केप होते आउट ऑफ द सिटी, आणि जे मेट्रोमुळे कनेक्टिव्हिटी होणार आहे विथ द सेम पॉलिटिशियन पार्टीज, सो द सेम माधुरीताई मिसाळांनी हे इथे जी विकास निधी त्यांच्या कामा थ्रू झालेलं आहे, इथे पूर्णपणे म्हणजे पुढच्या 100 वर्षापर्यंत हे दगडांची माहिती मला ज्या कॉन्ट्रॅक्टरनी दिलेली आहे, तर हे दगडं आरामशीर पुढच्या 100 ते 120 वर्ष पुढे चालणार आहेत. आणि त्याच हिशोबाने आता हा अर्धा टप्पा झालेला आहे, आणि आता पुढचा अर्धा टप्पा 2 मजली म्युझियम आणि त्याच्या आतमधल्या ज्या छोट्या छोट्या लिटरली पेशवे जे रोज घरात ज्या वापरणाऱ्या वस्तूंपासून ते उत्सवाच्या वस्तू, ते भांडे, घमिले, त्यांचे नगाडे, हे सगळे त्या म्युझियम मधलं आता रिफर्बिश होणार आहे. सो द नेक्स्ट पार्ट इज गोइंग टू बी मोर ऑसम. आणि त्याच्यानंतर जे कनेक्टिव्हिटी वाढेल, टुरिझम वाढेल, ते बघण्यासारखंच असेल नक्कीच. थँक्यू. ताई नगरसेवक म्हणून पहिल्यांदा आमच्या तुळशी परिसरातनं होत्या, त्यावेळेस मी त्यांचा कार्यकर्ता आहे. त्यांच्या प्रचारामध्ये मी सहभागी होतो, आणि एका कार्यकर्त्याला एक चांगलं काम करण्याची संधी त्यांनी दिलेली आहे. म्हणजे एकमेव असं उदाहरण आहे की एक राजकीय नेतृत्व आपल्या कार्यकर्त्याला चांगल्या कामाची संधी देते. म्हणजे कार्यकर्त्यातले एक गुण ओळखून त्या प्रत्येक कार्यकर्त्याला काही ना काहीतरी संधी दिलेली असते. आणि इथं अनेक कार्यकर्ते बसलेले आहेत की त्यांना ताईंनी खूप मोठ्या संधी निर्माण करून दिलेल्या आहेत. अशा आमच्या माधुरीताई मिसाळ, त्यानंतर आमचे मित्र ज्यांनी ह्या संबंध पुणे शहरामध्ये एक हिंदुत्वाची ज्वलंत धगधगती ज्योत सतत तेवत ठेवलेले धीरज भाऊ घाटे, ते कायम आम्हाला मार्गदर्शन करत असतात. त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या हस्ते आज या प्रकल्पाचं उद्घाटन होत आहे. या संबंध प्रकल्पाला ज्यांनी खूप मोठं मार्गदर्शन केले ते रमेश भागवत साहेब, पुष्कर पेशवा, त्यानंतर आमचे जगन्नाथजी लडकत. वेळोवेळी हे करत असताना त्याची ड्रॉइंग, त्याचे स्केचेस, त्याचे प्रसंग कसे निवडायचे, हा संबंध विषय मांडलेला आहे. त्यांचं मी या ठिकाणी करत